असे रुसवे फुगे सारखे आम्ही बघतोच आहोत आणि मला वाटतं की भाजपबद्दल त्यांची अपेक्षा अशी झाली की अशी बनवा बनवी। आता विषय असा आहे की काही गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेला अशा प्रकारचे निर्णय होतात गेल्या 2-3 वर्षापासून खुर्चीची स्पर्धा आहे, नाईलाजाने एकत्र आहेत, ही सत्य परिस्थिती आहे आणि भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी पूर्ण पक्ष पूर्ण सरकार हे त्यांच्या असलेल्या आधिपत्याखाली घेतलेलं आहे। त्यामुळे काही लोकांच्याकडे अधिकार आहेत का नाही की त्यांच्याच आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यामध्ये आणि लोकप्रतिनिधीमध्ये शंका यायला लागलेली आहे। आता महायुतीमध्ये पूर्वी असं ठरलं होतं की जे आमदार असतील त्या पक्षाचे तिथे कोणी डिस्टर्ब करायचं नाही, निधीचा सुद्धा डिस्टर्ब करायचा नाही, त्यापैकी समन्वयक नेमले होते। पण आता सत्तेमध्ये अमित भाईंनी आल्यानंतर सांगितल्यानंतर 29 पर्यंत कुबड्या कोणाच्या ठेवायच्या नाहीत, म्हणून आता हा पाया उभा करण्यासाठी आता तसा प्रयत्न होतोय। त्याची नाराजगी असेल तर मला वाटतं की हे होणारच होतं, त्यात आता वेगळं काय दिसत नाही। आणि असं काय झालं की लगेच तिथले मित्रपक्ष दिल्लीला जाऊन अमित शहांना भेटतात आणि मग काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत। माझं म्हणणं आहे की आता ह्या सत्तेच्या खुर्चीच्या राजकारणापेक्षा जनतेच्या असलेल्या गैरसोयीबद्दल, अडचणीबद्दल, शेतकऱ्यांबद्दल त्यांना वेळ नाहीये, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये